रामटेक येथील काँग्रेसच्या उमेदवारीचा सस्पेन्स संपलेला आहे आणि रश्मी बर्वे यांना काँग्रेसकडून तिकीट देण्यात आले आहे, उमेदवारी देण्यात आली आहे। रश्मीताई, सर्वप्रथम झी 24 तासकडून अभिनंदन आणि शुभेच्छा। मोठं तगडं असं आव्हान राहणार आहे, काय सांगाल? आव्हान नक्कीच राहील। पक्षश्रेष्ठींनी जो माझ्यावर विश्वास दाखवलेला आहे, पक्षश्रेष्ठीचे मनापासून धन्यवाद करते। श्रीमती सोनियाजी गांधी, राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय खरगेजी, राहुल गांधीजी, आमचे नेता आदरणीय केदार साहेब, चेनी थल्लाजी, माननीय प्रांताध्यक्ष काँग्रेसचे पटोलेजी, थोरात साहेब, वासनिक साहेब, पक्षाच्या सर्व सिनियर आपले सर्व पक्षाच्या नेत्यांना मी मनापासून धन्यवाद देते। आणि एक मध्यमवर्गीय कुटुंबातील सर्वसामान्य घराण्यातील एक महिलेला ही एक खूप मोठी संधी दिलेली आहे। या संधीचं नक्की भविष्यामध्ये सोनं करून दाखवेल आणि पक्षाने जो एक विश्वास जो दाखवलेला आहे त्या विश्वासाला नेहमी कायम राहील। अनेक वर्षापासून ग्रामीण काँग्रेसमध्ये कार्यरत आहेत, ग्रामीण भागामध्ये सक्रिय आहेत, त्याचा फायदा होईल। जिल्हा परिषदेतला अनुभव तुम्हाला याला मदतीस राहील। कशा पद्धतीने रणनीती राहणार, कोणते प्रमुख मुद्दे घेऊन तुम्ही लोकांसमोर जाणार आहे, जनतेसमोर रामटेकच्या जाणार आहे? यामध्ये 2020 पासून आदरणीय केदार साहेबांच्या नेतृत्वामध्ये जे जिल्हा परिषदेवर बालेकिल्ला काँग्रेसचा फडकलेला आहे आणि बहुमताने काँग्रेस ही विजयी झालेली आहे, याचा फायदा येणाऱ्या या निवडणुकीमध्ये आम्हाला नक्कीच होईल। जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक गावामध्ये प्रत्येक घटकापर्यंत आम्ही पोहोचण्याचा प्रयत्न केलेला आहे। माझ्यासोबत आता माननीय उपाध्यक्ष आमच्या कुंदाताई राऊताई, आमच्या अध्यक्ष मॅडम आणि सर्व जिल्हा परिषदेचे सर्व पदाधिकारी, आमचे मनोहर भाऊ, आमचे सर्व टीम यंत्रणा, आमचे 1.25 लाख काकाजी आणि सगळी टीम ही आमच्या सोबत आहे। ग्रामीण भागामध्ये जर आपण बघितलं तर चित्र हे पूर्ण काँग्रेसमय झालेलं आहे आणि हे आजचं चित्र नाही आहे, तर हे 2019 पासून जेव्हापासून महाविकास आघाडीची सत्ता होती तेव्हा आमच्या आदरणीय केदार साहेबांनी दिल्लीमध्ये मंत्रीपद, मुंबईमध्ये मंत्रीपद न भोगतात त्यांनी ग्रामीणमध्ये काम केलेलं आहे आणि त्याचं फलित आज आम्हाला मिळत आहे। याचा फायदा निवडणुकीमध्ये आम्हाला बघायला मिळेल। गेल्या 2 निवडणुकांमध्ये बघायला गेला तर शिवसेना जिंकून येत आहे, त्यामुळे एक आव्हान तुमच्यासमोर तगडं राहणारच आहे। पण एक मोठा असा वारसा सुद्धा काँग्रेसचा या मतदारसंघात राहिलेला आहे। भोसले कुटुंबात नव्हतं किंवा माजी पंतप्रधान PV नरसिंहराव सारखे नेते सुद्धा रामटेक लोकसभेतून निवडून गेलेले आहे, त्यामुळे एकीकडे आव्हान तर राहणार आहे आणि तो वारसा सुद्धा जोपासायचा आहे। काँग्रेसला हे जिंकून देऊन हॅट्रिक मोडण्याची एक संधी तुम्हाला आहे शिवसेनेची। नक्कीच एक हॅट्रिक राहणार आहे, यामध्ये कुठल्याही प्रकारचं दुमत नाही। पण आम्हाला आमच्या कामावर, आमच्या कार्यावर अत्यंत विश्वास आहे आणि प्रामाणिकपणे आम्ही फक्त काही कुठल्या प्रकारचा असा ओवापोवा दाखवलेला नाही। जे काही आहे ते आमच्या कामामधून स्पष्टपणे दिसायला येते आणि सर्वसामान्य लोकांच्या हृदयामध्ये आज केदार साहेबांचं नाव आहे। जिल्हा परिषद आणि ग्रामीण भागामध्ये काँग्रेसचं वातावरण हे काँग्रेसमय झालेलं आहे आणि त्याच्यामुळे एक चांगली एक हॅट्रिक यावेळी महिला उमेदवार म्हणून आपल्याला बघायला मिळेल। सगळ्यात महत्वाचं तुम्ही कोणते मुद्दे घेऊन जाणार आहे ते तेवढंच महत्वाचं आहे, पण तुम्ही सातत्याने केदार साहेबांचं नाव घेताय, बॅकड्रॉपला सुद्धा केदार साहेबांचं आहे। एक कुठेतरी ग्रामीणमध्ये काँग्रेसमध्ये मतमतांतर किंवा केदार साहेबांचाच उमेदवार, केदारांचंच पूर्ण वर्चस्व, त्यामुळे सगळे एकसंघपणे लढतील का? संघटनात्मकरित्या तुम्ही सगळ्यांशी बोलणी करणार का? काय बोलाल? कारण की एक आव्हान तेही राहणार आहे। पक्षश्रेष्ठींनी जो विश्वास आणि केदार साहेबांचा जो विश्वास आहे, आज तिकीट जरी रश्मी बर्वेला मिळाली असली तरी या माध्यमातून आदरणीय केदार साहेबांच्या विश्वासाला आज तिकीट मिळालेली आहे। मागच्या 2020 पासून महिलांसोबत आम्ही एक संघपणे जोडलेले आहोत। महिलांच्या माध्यमातून आज महिला बचत गट हे अनेक प्रकारचे आपण ग्रामीण भागामध्ये केलेली आहे। 2020 मध्ये एक अत्यंत भव्य असा आदरणीय केदार साहेबांच्या नेतृत्वामध्ये आपण मानकापूर स्टेडियमला एक 17-18 हजार 20 महिलांचा एक चांगला असा महिला मेळावा करण्यात आला। त्यामध्ये महिलांनी व्यवसाय कसा करावा, महिलांचं अनेक प्रकारचं मार्गदर्शन त्यामध्ये होतं। शेतकऱ्यांविषयी जो वेगळ्या प्रकारचा एक जिव्हाळा निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे। आज सुशिक्षित बेरोजगार जो आहे तो रस्त्यावर आहे, त्यांच्या हाताला काम नाही, महिला सुरक्षित नाही, असे जे आमचे जे प्रायोरिटीचे ज्वलंत जे प्रश्न आहे त्या प्रश्नावर आमचं विशेष असं आहे। एक जात प्रमाणपत्रावरून तुमच्या उमेदवारीच्या पूर्वीच म्हणजे एक प्रश्न उपस्थित केले होते, विरोधकांनी कोंडीत करण्याचा प्रयत्न सुद्धा झालेला होता। जात प्रमाणपत्राचा प्रश्न अजूनही आहे, काय सांगाल त्याच्यावर? तुमचं काय स्पष्टीकरण आहे? अजून या अडचणींना कसं समोर जाणार? न्यायदेवतेवर आमचा पूर्ण विश्वास आहे। न्यायदेवतेने
आपला निर्णय सुनावलेला आहे. आपण सगळ्यांनी वृत्तपत्रांच्या माध्यमातून, टीव्ही माध्यमांच्या माध्यमातून आपण बघितलेला आहे. हा एक षडयंत्र आहे. अध्यक्षपदी असताना असल्या कुठल्याही प्रकारचे एक जात प्रमाण अवैध आहे असा कुठेही मुद्दा आलेला नाही. नेमकं महाविकास आघाडीच्या सरकारने जेव्हा रश्मी बर्वेचं नाव जेव्हा समोर आलं लोकसभेसाठी, तेव्हा नेमका हा मुद्दा समोर येत आहे. तर यामध्ये विचार करण्यासारखं हे हेतू परस्पर आहे आणि यामध्ये कोर्टाने आपला निर्णय दिलेला आहे. त्यावर आम्ही एक अखेरचा प्रश्न, सरशी साधली आहे काँग्रेसने उमेदवारी देण्यामध्ये रामटेकमध्ये. तुमचा प्रतिस्पर्धी भाजपा म्हणजे शिवसेनेकडून अजून उमेदवारी जाहीर झाली नाही. कदाचित एक वेगळं नाव चर्चेचं आहे, ते तुमच्याच पक्षातनं आलेले काही उमेदवार तुमच्या विरुद्ध लढतीत उतरू शकतात. कशा पद्धतीने लढाई राहील? एकतर दोन्ही ग्रामीणमध्ये काँग्रेसचं गेल्या काही काळात पकड चांगली होती, पण असं एक शस्त्र की जे तुमच्याच पक्षातून येऊन आलेलं राहील आणि ते तुमच्या विरुद्ध उभं राहील, असं एक उभं राहू शकतं. कशा पद्धतीने तयारी राहील, या आव्हानाला तुम्ही कसं समोर? या आव्हानाला आम्ही नक्कीच सामोरं जाऊ आणि सत्याने, संघर्षाने आम्ही सामोरं जाऊ. समोर जो उमेदवार कुणीही असो, आम्हाला आमच्यापेक्षा आमच्या कर्मावर, आमच्या कामावर जास्त विश्वास आहे. लोकांच्या, सर्वसामान्य जनतेच्या हृदयामध्ये आम्ही स्थान एक कमावण्याचा एक प्रयत्न मागच्या काही वर्षापासून आम्ही केलेला आहे आणि त्याचा फायदा आम्हाला येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये नक्कीच बघायला मिळेल. महिलांची शक्ती, एक महिला नात्याने महिलांचं खंबीर नेतृत्व आमच्या पाठीमागे आहे. शेतकऱ्यांची मनं जोपासण्याचं काम आम्ही केलेलं आहे. शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम आम्ही केलेलं आहे. युवा जो आहे, या युवांना सुद्धा नेतृत्व देण्याची संधी केदार साहेबांनी एक प्रयत्नातून झालेली आहे. तर या सगळ्या माध्यमातून आज महिला असो, शेतकरी असो, आपला युवा असो, सर्वसामान्य कुटुंब असो, गरीब कुटुंब असो, यांच्या पूर्ण जीवाभावाची नाती एक काँग्रेसनी जपलेली आहे आणि त्याचा फायदा आपल्याला यामध्ये बघायला मिळेल. एक प्रश्न विचारला होता, काँग्रेसमधले इतर जे नाराज गट आहेत त्यांना एकत्र तुम्ही संधान साधणार का, बोलणार का? कारण की केदार साहेबांच्या उमेदवार म्हणून अशी जास्त कुठल्याही प्रकारची नाराजी मला वाटत नाही. पक्षावर मला पूर्ण विश्वास आहे. पक्ष आहे म्हणून आज आम्ही इथे आहोत. त्यामुळे पक्ष आहे, त्यामुळे आम्हाला कुठल्याही प्रकारची पक्षावर नाराजगी नाही. आणि कुटुंब आहे, पक्ष एक कुटुंब आहे, परिवार आहे आणि या कुटुंबामध्ये सगळ्यांना एक साथ काम करायचं आहे. रश्मी बर्वे आपल्यासोबत होतात. काँग्रेसची उमेदवारी त्यांना रामटेकमधून जाहीर झाली आहे आणि स्त्री शक्तीची ताकद आम्ही या निवडणुकीच्या निमित्ताने निश्चित दाखवून देऊ असा विश्वास सुद्धा त्यांनी व्यक्त केला. झी मीडियासाठी व्हिडिओ जर्नलिस्ट रत्नशील सातपुतेसह अमर काणे, नागपूर.